निश्चयाने या 6 धावांशी मात्र भैरी जुगाई मुरुगवाडा संघाचा मात्र येते श्री गणेश होतोय पहिल्या चेंडूवर बाला मोठा षटकार लगावला येतो अनिशियाने विजय वैयक्तिक पहिलं तर संघाकडून पहिलं षटक घेऊन पहिल्या चेंडूवर मात्र मागडा ठरतोय तो विजय पुन्हा एकदा विजय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मात्र यावेळी मात्र अनिश्चयाने हलकेच तटवलेला हा चेंडू मात्र डिक्लर रूपात एक धाव मिळते या एका धावेनेशी मात्र संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते धाव संख्या मात्र होते ती 7 बिनबाद 7 पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज विजय मारा करेल तो अनिशियाला पुन्हा एकदा हलकेच तटवलेला हा चेंडू एक धाव तर येते पूर्ण करतोय या एका धावनेशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 8 बिनबाद 8 यावेळी मात्र स्ट्राईकला असेल तो आफ्रिदी विजय पंचांच्या डावीकडून मारा करेल तो आफ्रिदियाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र यष्टिरक्षकाकडून गचा क्षेत्ररक्षण होते या गचा क्षेत्ररक्षणामुळे एक धाव येते पूर्ण केली जाते ती आफ्रिदी याच्या रूपात या एका धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र धाव पलकावर पुढे सरकते धाव संख्या मात्र होते ती 9 बिनबाद 9 पहिल्या चेंडूवर भला मोठा षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो अनिश पुन्हा एकदा सुंदर फटका एक धाव तर येथे पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न मैदानात नसेल तो अनिश आणि आफ्रिदियाचा या एका धावेनिशी नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अंतिम सामन्यात दुहेरी अंकात पदार्पण करताना
भैरी जुगाई मुरुगवाडा संघ धावसंख्या मात्र झाली आहे ती 10. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मात्र विजय निर्धाव चेंडूची येथे मात्र सांगता होते. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र एक चांगला कमबॅक म्हणता येईल तो विजयाचा. उर्वरित 5 चेंडूवर फक्त 4 धावा दिल्या आहेत आणि पहिल्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भैरी जुगाई मुरुगवाडा संघ धावसंख्या मात्र झाली आहे ती 10 बिनबाद 10. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येतंय मैदानात. बॉलर नेम सिद्धेश. काबादेवी संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक मैदानात घेऊन दाखल झालाय तो सिद्धेश. पंचांच्या डावीकडून मारा करेल तो अनिशाला पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र 1 धाव येथे पूर्ण होते. बॉल खाली परिमल याच्याकडून हे गचा क्षेत्ररक्षण. या गचा क्षेत्ररक्षणानंतर 2 धावा मात्र मिळत आहेत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 12 बिनबाद 12. पुन्हा एकदा सिद्धेश मारा करेल तो मात्र अनिशाला. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. पंच डेड बॉल डिक्लेअर करतायत म्हणजेच की पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळी मात्र सज्ज होताना 7 ते 8 पावलांचे रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो अनिशाला. यावेळी मात्र पंच गुरुप्रसाद नागवेकर 2 हात समांतर करताना म्हणजेच की व्हाईटची खूण दर्शवताना या एका अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 13 बिनबाद 13. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तर पूर्ण केली जाते आणि एका धावेवरच समाधान मानायला लागते ते अनिशाला. या एका धावनेशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 14 बिनबाद 14. अरे अफरीदी याने मारलेला हा मोठा फटका. बघूया झेल होतोय का आणि यावेळी मात्र झेल सुटतोय तो काबादेवी संघाच्या झेल सुटतोय. गचा क्षेत्ररक्षण प्रथम नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भैरी जुगाई मुरुगवाडा संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती बिनबाद 16. सिद्धेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकेच कट घेता यष्टीरक्षकाकडे झेल बाद होऊन तंबूत परततोय. भैरी जुगाई मुरुगवाडा संघाला बसलेला हा पहिला धक्का. अनिश याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र उतरला येतो अखिल. अखिल याच्याकडून संघाला चौकार षटकारांची अपेक्षा असेल. फायनल सामना
या फायनल सामन्यात बघूया अखिल कशी फलंदाजी करतोय। पुन्हा एकदा सिद्धेश पहिल्या चेंडूवर पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तो अखिल याचा, मात्र पहिल्या चेंडूवर अपयशी ठरतोय तो अखिल। सुंदर गोलंदाजी वारंवार करताना सिद्धेश आपल्या संघासाठी बहुधा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन 6 ते 7 पावलांचे रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून मार करेल तो अखिल याला। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची हलकेच कड घेता यष्टीरक्षकाकडे झेलबाद होऊन तंबूत परततोय तो अखिल। अखिल याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र दाखल झालाय तो स्वानंद, ज्याने मागील सामन्यामध्ये आपल्या संघासाठी भरपूर आनंद मिळवून दिला होता। तोच स्वानंद मैदानाचा ताबा घेतोय। 2 षटकांची मात्र येथे समाप्ती होते। 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना येथे मात्र बैरीजुगाई मुरुगवाडा संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा मात्र येथे झाल्यात। तिसरा षटक घेऊन मात्र मैदानात दाखल झालाय तो परिमल, पंचांच्या डावीकडून मारा करेल तो आफ्रिदियाला। सुंदर टप्प्यावर गोलंदाजी निर्धाव चेंडूचे येथे सांगता होते। परिमल संघासाठी तिसरं तो वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मैदानात दाखल झालाय। मारा करेल तो मात्र आता स्ट्राईकला असेल तो आफ्रिदी, नॉन स्ट्राईकला असेल तो स्वानंद, ज्याने मागील सामन्यात षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र केली होती आणि आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलं होतं तोच स्वानंद। पुन्हा एकदा परिमल पंचांच्या डावीकडून मारा करेल तो आफ्रिदियाला। पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी म्हणता येईल। 1 धाव या चेंडूवर मिळतोय। एका धावीची होते ती 17, 2 गड्यांच्या मोबदल्यात 17। आता मात्र स्ट्राईकला असेल तो स्वानंद। बघूया कशी फलंदाजी करतोय तो अंतिम सामन्यामध्ये। पुन्हा एकदा परिमल, सुंदर फटका मारलाय तो स्वानंद याने। काहीस गच्चा क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मात्र मैदानात धावल्या जात आहेत। या 2 धावांशी संघाची वाढती धावसंख्या होते ती 19। 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा। पुन्हा एकदा परिमल आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना 10 ते 12 पावलांचे रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो स्वानंद याला। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बघूया 1 धाव पूर्ण करतायत का, आणि यावेळी मात्र बाईटच्या रूपात 1 धाव पूर्ण केली जाते। या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र होते ती 20। 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा। एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती अंतिम सामन्यात। पुन्हा एकदा परिमल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मात्र यावेळी मारा करेल तो आफ्रिदियाला। वारंवार सुंदर टप्प्यावर गोलंदाजी करताना परिमल आपल्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू घेऊन यावेळी सज्ज असेल। मारा करेल तो आफ्रिदियाला। आफ्रिदी आतापर्यंत अपयशी ठरलाय। बघूया या चेंडूवर मोठा फटका मिळतोय का, आणि मोठा फटका तर मारलाय। बघूया, आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र झेलबाद होऊन तंबूत परततोय तो आफ्रिदी। हरल्यानंतर अंतिम सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना बैरीजुगाई मुरुगवाडा संघ धावसंख्या मात्र झाली ती 3 गडी बाद 20।
सुंदर गोलंदाजी मात्र मैदानात केली ती परिमल याने अंतिम सामन्यात सुंदर गोलंदाजी. आफ्रिदी याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता दाखल झालाय तो अनिकेत स्वानंद. स्ट्राईकला असेल. बॉलर नेम नरेश, एक डावखुरा गोलंदाज. शेवटचे आणि निर्णायक षटक घेऊन बघूया. परिमल चेंडू अडवतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र एका धावेवरच समाधान माना लागते ते स्वानंदाला. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 21. 3 गड्यांच्या मोबदल्यात 21. आता मात्र स्ट्राईकला असेल तो अनिकेत. बघूया आपल्या संघासाठी उर्वरित 5 चेंडूंमध्ये कशी फलंदाजी करतोय. फुल टॉस चेंडू, मोठा फटका मारलाय झेल खाली. परिमल आणि सुंदर झेल टिपला जातोय. पण यावेळी मात्र पंच नियार भाटकर नोची खूण दर्शवतायत. म्हणजेच की एक अवांतर धाव आणि धावून घेतलेली 1 धाव, अशा 2 धावा मात्र येथे मिळतात. या 2 धावांशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 23. 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. चालू असणारा हा अंतिम सामना श्री रवळनाथ लक्ष्मीकांत क्रिकेट क्लब भाटे आयोजित माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस. 4थ्या दिवसातील हा शेवटचा सामना म्हणजेच की अंतिम सामना. यावेळी मात्र बॅटची हलकेच कट घेता झेलबाद होऊन तंबूत परततोय तो स्वानंद. संघाला बसलेला 4था धक्का. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यूट्यूबद्वारे म्हणजेच की tenniscricket.in द्वारे थेट प्रक्षेपण होत आहे. तरी सध्या चालू असणारा सामना यूट्यूबद्वारे 89 जण लाईव्ह बघतायत. तरी सर्व लाईव्ह प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. कृपया शेवटपर्यंत या सामन्याचा आनंद घ्यावा. बघूया धाव संख्या मात्र मैदानात झाली ती 25. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बघूया 1 धाव तर येथे पूर्ण केली जाते आणि या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 26. 4 गड्यांच्या मोबदल्यात 26. शेवटच्या षटकातील मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. बघूया या 2 चेंडूंवर किती धावा बनवल्या जात आहेत. नरेश आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. मारा करेल तो अनिकेत याला. अनिकेत याने मारलेला हा मोठा फटका मात्र या मोठ्या फटक्याचे रूपांतर डिक्लर एका धावेत होते आणि या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 27 म्हणजेच की 27. 4 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना येथे मात्र भैरी जुगाई मुरुगवाडा संघ. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये मोठा फटका येतोय का. एक सुंदर फटका म्हणता येईल. समोरच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र रनआउटच्या रूपात संघाला मात्र येथे 5वा धक्का बसतोय तो महेश याच्या रूपात. 4 षटकांची येथे मात्र समाप्ती होते आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भैरीजुगाई मुरुगवाडा संघ 28 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 29 धावांचे आव्हान समोर ठेवले ते ऑल काळबा देवी संघासमोर.
चेंडू आणि 29 धावांची गरज मैदानात असेल ती काळबादेवी संघाला. चालू असलेला अंतिम सामना भैरी जुगाई मुलुगवाडा विरुद्ध ऑल काळबादेवी. चोवीस चेंडू आणि 29 धावांचे आव्हान मैदानात असेल. दुसऱ्या इनिंगला मात्र लवकरच सुरुवात होईल. काळबादेवी संघाकडून सलामीसाठी मैदानात मात्र दाखल झाले ते विजय आणि बंटी. 24 चेंडू आणि 29 धावा. बघूया काळबादेवी संघ किती षटकांमध्ये हे आव्हान पूर्ण करतोय की भैरी जुगाई मुलुगवाडा संघ या धावा डिपेंड करतोय. स्वानंद स्वानंद पहिलं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं तर संघाकडून पहिलं षटक घेऊन मैदानात सज्ज झालाय. बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतो. फलंदाजी करताना अपयशी ठरला होता, मात्र आता बघूया गोलंदाजी करताना काय करतोय आपल्या संघासाठी. 29 धावा डिपेंड करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर मात्र डिक्लर उपात येते, एक धाव मिळते आणि येथे मात्र श्री गणेशा होतोय तो काळबादेवी संघाचा. या एका धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र होते ती बिनबाद 1. स्वानंद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. 10 ते 12 पावलांचे रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो विजयाला. हलकेच तटवलेला हा चेंडू, एक धाव तर पूर्ण केली जाते. या एका धावनेशी धाव संख्या मात्र पुढे सरसावताना धाव संख्या मात्र होते ती 2. पुन्हा एकदा स्वानंद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मात्र मारा करेल तो यावेळी बंटियाला. बंटियाचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र यावेळी अपयशी ठरतोय तो बंटी. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल ती स्वानंद यांच्याकडून. मोठा फटका, बघूया काय होतंय. आणि यावेळी मात्र या फटक्याचे रूपांतर चौकारानेशी होतंय. 4 धावा मात्र येथे मिळत आहेत. या 4 धावांनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 6, बिनबाद 6.
पुन्हा एकदा स्वानंद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मात्र मारा करेल तो बंटी आला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरतोय. मागील चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर एक चांगला कमबॅक म्हणता येईल तो स्वानंद याचा. उर्वरित एक चेंडू शिल्लक असेल तो पहिल्या षटकातील. बंटी याने मारलेला हा फटका आणि यावेळी मात्र 6 धावा मिळत आहेत. बारा धावा झाल्यात. म्हणजेच की दुहेरी अंकात पदार्पण केले ते काळाबादेवी संघाने. अनिश दुसरं षटक घेऊन मैदानात मात्र दाखल झालाय. उर्वरित 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता मैदानात काळाबादेवी संघाला. शॉर्ट पिच चेंडू बघूया पंच काय निर्णय देत आहेत. पंच 2 हात समांतर करतायत म्हणजेच की एक अवांतर धाव मिळते ती वाढच्या रूपात. या एका अवांतर धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 13. हलक्याच हाताने दटवला हा चेंडू. एक धाव तर येथे पूर्ण केली जाते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 14. अनिश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन धाव संख्या मात्र झाली ती 19. पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. एक धाव तर येथे पूर्ण केली जाते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 20.
वैयक्तिक 16 धावांवर खेळताना बंटी, 7 चेंडू आणि 16 धावांवर खेळताना अनिश, 1 धाव तर येथे पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र येथे असेल आणि 2 धावा मात्र येथे पूर्ण केल्या जात आहेत। धाव संख्या मात्र होते ती 22। 13 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता मात्र असेल ती काळबादेवी संघाला। सामना एक हाती झुकत चाललाय तो काळबादेवी संघाकडे। समोरच्या दिशेने मारलेला हा फटका बघूया झेल होतोय का आणि डिक्लेअर रूपात येथे 1 धाव मिळते। या एका धावनीशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते। धाव संख्या मात्र होते ती 23। उर्वरित 12 चेंडू म्हणजे 2 षटकांचा खेळ शिल्लक आणि 6 धावांची मात्र येथे आवश्यकता असेल। 12 चेंडू आणि 6 धावा म्हणजेच की 1 मोठा षटकार सामना विजयी करून देईल तो काळबादेवी संघाला। बघूया बंटी स्ट्राइकला असेल, षटकार मारून आपल्या संघाला विजयी करून देतोय का बघूया। चालू असलेला अंतिम सामना भैरीजुगाई मुरुगवाडा विरुद्ध काळबादेवी। फुल टॉस चेंडू यावेळी मात्र डिक्लेअर रूपात येते 1 धाव मिळते। या एका धावानिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते। धाव संख्या मात्र होते ती 24। अजूनही 11 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता। सलामीला आलेले दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी विजय आणि बंटी स्ट्राइकला असेल, बघूया 5 धावा हव्यात आणि यावेळी मात्र मोठा फटका मारलाय आणि यावेळी मात्र षटकार ठोकून सामना विजयी करून देतोय तो आपल्या संघाला आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरतोय तो रामेश्वर काळबादेवी संघ। विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि उपविजेता संघ ठरलाय तो भैरीजुगाई मुरुगवाडा संघ। आपले सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।